त्यांचं तुझ्यावर किती प्रेम आहे माहिती आहे ना तुला. उगाच भलतेच ते विचार नको आणूस मनात. अरे मग काय महत्वाचं बोलायचं असेल त्यासनी? अरे असेल तुमच्याबद्दल काहीतरी महत्वाचं, त्यांना परत घरी यायचं असेल. हे बघ, तू पॉझिटिव्ह विचार कर. उगाच भलते चलते विचार मनात आणून टेन्शन वाढवू नकोस. नाही बरोबर बरोबर, तू म्हणतोय तसंच असेल. चुकीचाच विचार करतो मी. असं काय नसेल त्यांच्या मनात. असं कशाला असं एवढं आता असं काय नसेल. नाही, मी आपलं काहीतरी उगाच चुकीचा विचार करतोय. तेच तर मी तुला समजवण्याचा प्रयत्न करतोय. हा बरोबर आहे बरोबर आहे. ते म्हणतात ते तसंच असेल. ते म्हणतात ना ते रिकामं डोसकं असते ते सैतानाचं घर असते. माझं रिकामं डोसकं आहे. पहिल्या पण लहानपणापासून रिकामच आहे म्हणा. म्हणताना हे असले सगळे निगेटिव्ह विचार माझ्या डोसक्यात यार. बरोबर आहे बरोबर. ते आता माझ्या संग नाही आहेत ना. त्या तिकडे माहेरी आहेत, मी इथं आहे. त्याच्यामुळे सगळं निगेटिव्ह इनकमिंग व्हायला लागले. आम्ही एकदा भेटलो बोललो की मग सगळं सुरळीतच होणार आहे. पण तुला बी असं वाटतंय ना? नुसतं मुंडी आलू नको, मला मनापासून सांग. अरे खरंच मला असं वाटतंय. वाटायलाच पाहिजे. बरोबर आहे. आता बघ बघता बघता हे शाळेचा बी विषय निकालात लावतोय आपण. सगळं सॉल्व्ह होतं शाळेचा प्रॉब्लेम. तसं आमच्या दोघांच्यातलं बी होणारच की, आहे की नाही? सगळं सॉल्व्ह झालं की त्या घरला येऊ देत. बास, माझं काय दुसरं म्हणणं नाही. समजते ना आंबाबाई? भावा, आता तू बाकी कसलंही टेन्शन घेऊ नकोस. त्यांना आधी घरी कसं आणता येईल याचा विचार कर. रोज तोच विचार करतोय. मला रोज तेच वाटतं की जावं त्यासनी घेऊन यावं. त्यासनी सांगावं की मास्तरीनबाई तुम्ही जर आला नाही तर आमचं जगणं काही शक्य नाही. येता का मरू असं सांगावं असं वाटतंय माहिती आहे का? चला तुम्ही घरला असं म्हणून त्यासनी उचलून घेऊन यावं असं वाटतं. ओके खरं सांगतो रे, हेच वाटतं रे मला. अरे मग जा की, कोणी थांबवले तुला? घरी आण त्यांना. नाही रे, आई साहेबांनी न विचारता असं नाही करू शकत. ते बरोबर दिसणार नाही ना. म्हणताना मी थांबू नये एवढे दिवस. अशा छापल्यावर काय घेऊन बसला. पण ते रागापोटी बोललो. तुम्हाला माहिती आहे की ऐक नाही, रागापोटी बोललो. मी काय मनापासून बोललो नाही मास्तरीनबाई. आई शपथ सॉरी म्हणतो मी. खरंच एवढं मनावर घेऊ नका. पण मी रागापोटी बोललो. पण तुम्ही ही वेळ कशाला आणली माझ्यावर मला काही कळत नाही. तुम्ही गेलायच आता आम्ही कुणाकडे बघून जागायचं मला काही कळत नाही. तुम्ही आल्यावर आमचं आयुष्य सगळं बदललं होतं. असं रंगीबिरंगी झालं. सगळं 3D चष्मा लावल्यावर दिसत होतं माहिती आहे. एवढे भारी भारी बदल झाले आमच्या आयुष्यात. सगळे चांगले बदल तुमच्यामुळे झाले होते. आणि हे मी तुम्हाला बी सांगितलं होतं की 10 वेळा. काय म्हणतात ते तसं एक्साइटिंग काय झालं, थ्रिलिंग झालं, नाद खोळा लाईव्ह झालं, एकदम फॅन्टॅमिस्टिक काय फॅन्टॅबिलस म्हणतात ते. हे सगळे शब्द मी तुम्ही शिकवली होती. तिथंच लावली होती शाळा म्हणा. इथं फळा लावला होता. सगळ्या गोष्टी आठवत्यात हो. सगळ्या गोष्टी आठवत्यात. मग मला हसायला बी येते, रडायला बी येते. थोडक्यात येड लागल्यावर होते. बाकी काही वेगळं होत नाही मास्तरीनबाई. आता तुम्ही गेलाय ना सगळे शांत शांत झाले माहिती आहे काय? मांडव रिकामा झाल्यावर कसं वाटतं की नाही, असं शून्य शून्य वाटतंय सगळं. शून्य शून्य म्हणजे तुम्हाला कळतंय काय गणिताच्या मास्तरीनबाई? शून्य शून्य वाटतंय तुमच्या विद्यार्थ्याला. गंमत बघत बसलाय तुम्ही. या परत इथं कुणासंग बोलू वाटत नाही ना, काय करू वाटत नाही. बोलतोय तशी बडबड वरवर करतोय. पण आतलं मनातलं जे आहे ते मी तुम्हाला सांगायचो. तुमच्या संग बोलायची सवय झाली. FM रेडिओ होता तुम्ही म्हणजे आमचा. बडबड बडबड वट 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 चालू असायची तुमची. आता बंद पडलाय FM रेडिओ. तेवढा चालू करून द्या आमचा आम्हाला. या इकडे परत. ते जर तयार झाल्यात लग्नाला तर ते आधी पदरात पाडून घेऊया की. ज्या गोष्टीची आम्ही इतकी वर्ष वाट बघितली ती आता होणार आहे, तर मग त्याच्यावरच फोकस केलेला बरा नाही का? आमच्या एका निर्णयाचा परिणाम जर आमच्या लग्नावर होणार असेल तर आम्हाला सध्यासाठी का होईना आमचा निर्णय थोडा पुढे ढकलावं लागणार आहे. सुनबाईंचा काडी मोड आणि शाळा बंद या 2 गोष्टी तर आम्ही करणार, पण त्या आता नाही. जाऊ दे थोडा वेळ, येऊ दे त्यांना घरात, मग बघतो आम्ही काय करायचं ते. आता आमचे एकच टार्गेट आहे, आमच्या डोक्यावर अक्षता पडल्या पाहिजेत. देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं मोठ्या मालकाने आमच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं पाहिजे. बास, एकदा का ते झालं मग बोलू आम्ही मास्तरनीशी. गुढीपाडव्याच्या दिवशी आम्हाला मंगळसूत्राची ताकद सांगत होत्या नव्हत्या, आम्हाला हिनवत होत्या त्या. ते काय आम्ही अजून विसरलेलो नाही. मास्तरने तुझा लई हिशेब बाकी आहे. गुढीपाडव्याचं तुझं बोलणं अजून बी आमच्या कानात वाजतंय. तुमच्या गळ्यात जर कधी कोणी प्रेमानी, कायद्यानी, धर्मानी मंगळसूत्र घातलं असतं ना मॅडम, तर तुम्हाला किंमत कळली असती मंगळसूत्राची. एकदा का आमचं लग्न झालं, आमच्या गळ्यात मंगळसूत्र आलं, मग दाखवू आम्ही सुनबाईंना आमची ताकद. आता कसं जगासाठी आम्ही त्यांची सासू असलो तरी त्या काय आम्हाला ऑफिशियल सासू मानत नाही. पण लग्न करून आम्ही जेव्हा मोठ्या मालकांची ऑफिशियल बायको होऊ तेव्हा त्यांना दाखवतो काय असतो सासूरवास.
ऑफिशियल. सुनबाई, तुला जेवढ्या उड्या मारायच्या तेवढ्या मार उड्या. तुला जे काय अधिपतींकडून करून घ्यायचंय ते करून घे. आता काही झालं तरी आम्ही कुठल्या गोष्टीसाठी अधिपतींना नाही म्हणणार नाही, त्यांना दुखावणार नाही. पण त्यांना दुखावलेलं आम्हाला कधी आवडलेलंच नाही. आम्ही आधी पण कधी तसं केलं नाही, यापुढं पण करणार नाही. त्यांना ज्याच्यात आनंद मिळतोय तेच आम्ही केलंय आणि ह्यापुढं पण करणार. अधिपती म्हणतायत ना, शाळेचा विषय बाजूला ठेवा. ठीक आहे, तुर्तास तरी शाळेचा विषय ठेवू बाजूला, पण रद्द नाही करणार. मास्तरने तुला घरी आणण्यासाठी आम्ही लई प्रयत्न करणार. आम्हाला ठाव आहे तुला या घरात परत यायचं तर हाय, पण तू आता या घरात लवकर परत येण्यापेक्षा तुझा इगो मोठा करतेस. तुझ्या इगोमुळं तू कुणाचंच ऐकत नाहीस, ते आम्हाला बी ठाव आहे. तुझा अधिपती मध्ये आणि त्यांचा तुझ्यामध्ये जीव अडकलेला आहे हे आम्हाला आधीच कळलं होतं, म्हणून तर तुमचं लग्न लावून दिलं आम्ही. तुझी इच्छा नव्हती या घरातनं बाहेर जायची, पण तरी तुला घरातून बाहेर तर जावं लागलं. आणि आता आमचीच इच्छा आहे की तुम्ही या घरात परत यावं, हे बी आमच्यासाठी. आता आम्हाला तुझी गरज आहे, त्यासाठी आम्ही इकडचं जग तिकडं करू, पण तुम्हाला घरला परत आणूच. फक्त आता प्रश्न एकच आहे की तुम्हाला आणायला पाठवायचं कुणाला. आता असा माणूस तुमच्या घरात गेला पाहिजे की ज्याला बघून तुम्ही नाही म्हणूच शकणार नाही.